सर्वांना नमस्कार. क्लास 12th कॉमर्स, सब्जेक्ट बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी, चॅप्टर नंबर 1, इंट्रोडक्शन ऑफ पार्टनरशिप अँड पार्टनरशिप फायनल अकाउंट्स. भागीदारी संस्थेची ओळख आणि भागीदारी संस्थेचे अंतिम हिशोब. लेक्चर नंबर 3, पार्टनरशिप डीड, भागीदारीचा करार. आपण हा उपघटक या 3 नंबरच्या लेक्चरमध्ये अभ्यासणार आहोत. पार्टनरशिप डीड, भागीदारीचा करार. भागीदारीचा करार, ॲग्रीमेंट ऑफ पार्टनरशिप फर्म किंवा पार्टनरशिप डीड. नेक्स्ट, पार्टनरशिप डीड, भागीदारीचा करार. The document containing the partnership agreement among partners is called partnership deed. म्हणजे ज्या दस्तऐवजामध्ये भागीदारांनी केलेला लेखी करार असतो त्यास आपण भागीदारीचा करार, पार्टनरशिप डीड असे म्हणतो. इट कंटेंट म्हणजे समाविष्ट असणे. इट कंटेन्स द टर्म्स अँड कंडिशन्स विच आर ॲग्रीड अपॉन बाय ऑल द पार्टनर्स. त्या दस्तऐवजामध्ये, भागीदारीच्या करारामध्ये भागीदारांमधील सर्व भागीदारांनी मिळून एकत्रित येऊन काही नियम आणि अटी त्यामध्ये व्यवसाय करण्यानिमित्त समाविष्ट केलेल्या असतात. ॲन ॲग्रीमेंट मे बी रिटन ऑर ओरल, बट व्हेन इट्स रिटन इट्स कॉल्ड अ डीड. भागीदारीचा करार किंवा ॲग्रीमेंट ऑफ द पार्टनरशिप डीड, भागीदारीचा करार हा एकतर हा दस्तऐवज लेखी स्वरूपातील असू शकतो किंवा तोंडी असू शकतो. परंतु लेखी करार असेल तर त्यालाच आपण पार्टनरशिप डीड असे म्हणतो. तोंडी हा करार होऊ शकत नाही, कारण तोंडी आपण ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस आपण नाही म्हणूनसुद्धा, खोटं बोलूनसुद्धा आपण नाही म्हणून उडवू शकतो. त्यामुळे शक्यतो भागीदारीचा करार हा रिटन मॅटरमध्ये असतो. द पार्टनरशिप ॲक्ट डझंट मेक इट कंपल्सरी टू हॅव अ रिटन ॲग्रीमेंट. म्हणजे भारतीय भागीदारी कायदा 1932 यामध्ये असं सांगितलेलं आहे की भागीदारीचा करार हा लेखीच असावा असं काही नाही. तो तोंडी असेल तरी चालतो. However, in case of dispute among the partners, it is always in the best course to have a written agreement duly signed by all the respective partners and registered under the act. पण जर भविष्यामध्ये पार्टनर्समध्ये काही डिस्प्यूट झाला किंवा काही कॉरल्स झाले
किंवा काही वादविवाद किंवा भांडण तंटा जर निर्माण झाला, वाद विकोपाला गेला, तर अशा वेळेस सर्व भागीदारांनी मिळून केलेला जो भागीदारीचा करार आहे त्यावर त्यांच्या सह्या असतात. तर तो करार, लेखी करार हा वाद मिटवण्यासाठी भविष्यामध्ये फायदेशीर असतो आणि म्हणून शक्यतो पार्टनरशिप डीड हा रिटर्न मॅटरमध्ये असणं गरजेचं आहे. पार्टनरशिप डीड contains the rules and regulation frame for the internal management of the firm. It is also an articles of partnership. भागीदारीच्या करारामध्ये नियम, काही अटी, काही तत्वे, काही प्रिन्सिपल्स, काही कलमे, त्यामध्ये अंतर्गत व्यवस्थापन भागीदारी संस्थेचे चांगले राहण्यासाठी आणि हे एक प्रकारची नियमावली आहे असं समजलं जातं. नेक्स्ट, कंटेंट्स ऑफ द पार्टनरशिप डीड. भागीदारीच्या करारामध्ये कोणते डीड किंवा कोणते रूल्स अँड रेग्युलेशन आणि कोणत्या गोष्टी भागीदारीच्या करारामध्ये समाविष्ट केलेल्या असतात ते आपणास यामध्ये सांगितलेलं आहे. त्यामध्ये एक, स्टॅम्प पेपरवरती आपण काय करतो, हा भागीदारीचा करार करतो आणि त्यामध्ये खालील मुद्दे समाविष्ट, असे कंटेंट समाविष्ट असतो. एक, नेम अँड ॲड्रेस ऑफ द फर्म अँड इट्स मेन बिझनेस. म्हणजे भागीदारी संस्थेचे नाव आणि त्याचा पत्ता. नेम अँड ॲड्रेस ऑफ ऑल पार्टनर्स अँड ड्युरेशन ऑफ द पार्टनरशिप. सर्व भागीदारांचे नावे, पत्ते, त्यांचा कालावधी आणि भागीदारी संस्थेचा कालावधी त्यामध्ये उल्लेख असतो. 3, कॅपिटल कॉन्ट्रिब्युशन ऑफ ऑल द पार्टनर्स. सर्व भागीदारांनी किती भांडवल, हिस्सा, वाटा आणायचा त्यामध्ये उल्लेख असतो. 4, रेशो इन विच प्रॉफिट्स अँड लॉसेस आर टू बी शेअर्ड. उद्या भविष्यामध्ये त्यांना जो काही नफा तोटा होणार आहे तो कसा वाटून घ्यायचा त्याचा रेशो, त्याचं प्रमाण पार्टनरशिप डीडमध्ये उल्लेख केलेला असतो. 5, राईट्स, ड्युटीज अँड लायबिलिटीज ऑफ द पार्टनर्स. म्हणजे भागीदारांचे हक्क, कर्तव्य आणि जबाबदाऱ्या यांचा देखील उल्लेख पार्टनरशिप डीडमध्ये असतो. 6, प्रोविजन्स रिलेटेड टू ॲडमिशन, रिटायरमेंट, डेथ ऑफ अ पार्टनर. जेव्हा भागीदारी संस्थेमध्ये नवीन भागीदाराचा प्रवेश, एखाद्या भागीदाराची निवृत्ती, एखाद्या भागीदाराचा मृत्यू, जर त्यामध्ये अशा प्रकारच्या गोष्टी असतील तर त्यासंबंधीच्या प्रोव्हिजन्स, तरतुदी या पार्टनरशिप डीडमध्ये असतात. 7, रेट ऑफ इंटरेस्ट ऑन कॅपिटल, लोन आणि ड्रॉइंग्स. म्हणजे भागीदाराने कॅपिटल, नंतर घेतलेलं कर्ज आणि ड्रॉइंग्ज, संस्थेमधून घेतलेली उचल खाजगी कामानिमित्त, त्यावरचा व्याजाचा दर काय असेल त्याचा उल्लेख त्यामध्ये केलेला असतो. 8,
salaries, commissions, etc. is payable to any partner. म्हणजे कोणत्याही भागीदाराला दिला जाणारा पगार, दिली जाणारी दलाली, कमिशन इत्यादीचा उल्लेख पार्टनरशिप डीडमध्ये असतो. 9. सेटलमेंट ऑफ अकाउंट्स ऑन डिझोल्युशन. जेव्हा भागीदारी संस्थेचं विसर्जन केले जाते त्यावेळेस अकाउंट्स कशा पद्धतीने क्लोज करायचे, बंद करायचे या संबंधीचा उल्लेख भागीदारीच्या करारामध्ये असतो. 10. मेथड ऑफ सेटलमेंट ऑफ डिस्प्यूट अमंग द पार्टनर्स. उद्या जर भागीदारांमध्ये भांडण, तंटा, वादविवाद जर झाला असेल तर त्यांचे भांडण कसे मिटवायचे या पद्धतीचा उल्लेख पार्टनरशिप डीडमध्ये केलेला असतो. 11. एनी अदर मॅटर रिलेटिंग टू द कंडक्ट ऑफ बाय लॉ. म्हणजे भागीदारी संस्थेमधील कायदा आणि सुव्यवस्था नीट राहावी आणि भागीदारी संस्था चांगल्या पद्धतीने कायदेशीररित्या चालावी या संबंधीचे अनेक इतर प्रकारचे नियम देखील त्या पार्टनरशिप डीडमध्ये असतात. पार्टनरशिप डीड म्हणजे काय तर रिटर्न ॲग्रीमेंट अमंग द पार्टनर्स. भागीदारांनी सदस्यांनी मेंबर्सने एकत्र येऊन जो स्टॅम्प पेपरवर लेखी करार केलेला असतो त्याला आपण पार्टनरशिप डीड असे म्हणतो. नेक्स्ट, पार्टनरशिप डीड या पद्धतीने असतो. स्टॅम्प पेपरवर, हा स्टॅम्प पेपर आहे पार्टनरशिप डीड. भारतीय गैर न्यायिक ₹100, ₹100, ₹100, ₹100 हे आपलं सत्यमेव जयते. नंतर भारत इंडिया नॉन ज्युडिशियल. आणि या पद्धतीने या स्टॅम्प पेपरवर पार्टनरशिपचा डीड ऑफ पार्टनरशिप आणि त्यामध्ये असे दिस डीड ऑफ पार्टनरशिप इज मेड ऑन डेट, मंथ, इयर, बिटवीन. आणि यामध्ये जे मी आत्ता 11 कलमे वाचले, 11 नियम वाचले त्याचा काय असतो प्रत्येकाचा उल्लेख यामध्ये केलेला असतो. आणि म्हणून हा एक प्रकारचा पार्टनरशिप डीड हा एक प्रकारचा काय आहे लेखी दस्तऐवज आहे. आणि तो आपण कशावर बनवतो स्टॅम्प पेपरवर. ₹100 स्टॅम्प पेपरवर आपण काय करतो हा पार्टनरशिप सगळे एकत्रित येतात आणि त्यावरती ते काय करतात सगळे नियम टाकून त्यावरती ते साईन करून घेतात, साईन करतात. आणि अशा पद्धतीने हा पार्टनरशिप डीड लेखी दस्तऐवज तयार होतो आणि याला एक कायदेशीर स्वरूप इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932ने त्याला एक अस्तित्व प्राप्त होते. तर या पद्धतीने आपण या लेक्चरमध्ये काय पाहिलेलं आहे पार्टनरशिप डीड. तर कसं आहे पार्टनरशिप डीड तर पहा पुन्हा एकदा भागीदारीचा करार. द डॉक्युमेंट कंटेनिंग द पार्टनरशिप ॲग्रीमेंट अमंग पार्टनर्स इज कॉल्ड पार्टनरशिप डीड. It contains the terms and conditions which are agreed upon by all the partners. An agreement may be written or oral, but when it's written, it is called a deed. The Partnership Act doesn't make it compulsory to have a written agreement. However, in case of dispute, वादविवाद, भांडण तंटा among the partners, it is always in the best course to have a written agreement
duly signed by all the respective संबंधित भागीदार and registered under the Act 1932. Partnership deed contains the rules and regulation frame for the internal management of the firm. अंतर्गत व्यवस्थापन, अंतर्गत नियमावली. इट इज ऑल्सो नोन ॲज आर्टिकल ऑफ पार्टनरशिप, म्हणजे भागीदारांची नियमावली. नेक्स्ट, कंटेंट्स ऑफ द पार्टनरशिप डीड. भागीदारीच्या करारामध्ये खालील असे स्टॅम्प पेपरवरती समाविष्ट केलेला असतो. 1. नेम अँड ॲड्रेस ऑफ द फर्म अँड इट्स मेन बिझनेस. 2. नेम अँड ॲड्रेस ऑफ ऑल पार्टनर्स अँड ड्युरेशन ऑफ द पार्टनरशिप. 3. कॅपिटल कॉन्ट्रीब्युशन ऑफ ऑल द पार्टनर्स. 4. रेशो इन विच profits and losses are to be shared. 5. Rights, duties and liabilities of the partners. 6. Provisions related to admission, retirement, death, etc. of a partner. 7. Rate of interest on capital loan drawings. 8. Salaries, commission, etc. if payable to any partner. 9. Settlement of accounts on dissolution. आणि 10. Methods of settlement of dispute among the partners. आणि 11. Any other matter relating to the कायदा आणि व्यवस्था conduct of by law इत्यादी बाबी पार्टनरशिप डीडमध्ये समाविष्ट असतात. आणि ही पार्टनरशिप डीड आहे. पार्टनरशिप डीडची व्याख्या काय आहे तर रिटर्न ॲग्रीमेंट ऑफ मेंबर्स agreement of members is called partnership deed. म्हणजे भागीदारांनी एकत्रित येऊन केलेला लेखी करार स्टॅम्प पेपरवर त्याला आपण म्हणतो पार्टनरशिप डीड. अशा पद्धतीने या लेक्चरमध्ये आपण पार्टनरशिप डीड, त्याची व्याख्या, कंटेंट्स ऑफ पार्टनरशिप डीड इत्यादी माहिती आणि स्टॅम्प पेपरवर हा बनविलेला एक प्रकारचा करार आहे आणि त्याची व्याख्या आपणास सांगितलेली आहे. रिटर्न ॲग्रीमेंट ऑफ पार्टनरशिप डीड. आणि या पार्टनरशिप डीडचं जे इम्पॉर्टन्स आहे ते भागीदारी संस्थेचा भागीदार आणि भागीदारी संस्था, त्याचबरोबर भागीदारी संस्थेची संबंधित घटक या सर्व बाबी आणि त्यांचा रोजचा दैनंदिन व्यवहार कायदेशीररित्या व्यवस्थित पार पाडण्यासाठी या ॲग्रीमेंटचा उपयोग होतो. पार्टनरशिप डीडचे अनन्यसाधारण महत्त्व भागीदारी व्यवसायामध्ये आहे आणि त्यामुळे हा पाठवलेला व्हिडिओ सर्वांनी याचा लाभ घ्या, फायदा घ्या, आस्वाद घ्या आणि पार्टनरशिप डीड
ही संकल्पना व्यवस्थितरित्या सर्वांनी समजून घ्यावायची आहे. तरी धन्यवाद.